पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या 26 भारतीयांचा निष्पाप जीव जो आहे तो दहशतवादी हल्ल्यामध्ये गमवावा लागला। आज भारत आणि पाकिस्तान मॅच जी आहे ती खेळली जाते। मात्र ही मॅच होत असताना केंद्र सरकारवरती मात्र जोरदार टीका जी आहे ती केली जाते की पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यातून अजून कुठे भारतीय सावरत नाहीत तोपर्यंत पाकिस्तान सोबत मॅच जी आहे ती खेळली जाते। पुण्यातली जी दोन कुटुंब होती, एक म्हणजे गणबोटे आणि जगदाळे या परिवारातील 2 सदस्यांचा दहशतवादी हल्ल्यामध्ये आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला होता। ज्यांच्या संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे आणि त्यांच्या पत्नी आपल्या बरोबर आहेत। आजच्या मॅच विषयी नक्की त्यांना काय वाटतं आपण त्यांना जाणून घेणार आहोत। एकीकडे दहशतवादी हल्ला होऊन 4-5 महिने होत नाहीत तोपर्यंत आज भारत आणि पाकिस्तान ही मॅच खेळली जाते, त्यावरती बरीच टीका केली जाते। तुमच्या परिवारातला एक सदस्य दहशतवादी हल्ल्यामध्ये गमवावा लागला, त्याचं दुःख अजूनही घरामध्ये आहे। मात्र एकीकडे पाकिस्तान सोबत आज आपण मॅच खेळतोय, काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की ज्या लोकांमध्ये भावना नाही आहेत तीच लोक हे सगळं करतात। BCCIनी हे नव्हतं करायला हवं, कारण अजून 6 महिने सुद्धा नाही झाले 22 एप्रिलला आणि तुम्ही पाकिस्तान सोबत, ज्या देशाचे टेररिस्ट येऊन आपल्या लोकांना मारून जातात, ज्या देशासोबत आपलं इतक्या वर्षांपासूनचं वैर आहे आणि आपले कितीतरी जवान, कितीतरी सामान्य लोक इतक्या वर्षात त्यांच्या टेररिस्ट अटॅकमध्ये, त्यांनी केलेल्या अटॅक्समध्ये शहीद झालेत किंवा ज्यांनी प्राण गमावले, तरी सुद्धा तुम्ही त्या देशाच्या क्रिकेटर्स सोबत आपल्या क्रिकेटर्सची मॅच फिक्स करताय। आणि का तर ती आपल्या देशात त्यांनी यायचं नाही आणि आपण त्यांच्या देशात जायचं नाही म्हणून तुम्ही दुबईला करताय। म्हणजे तुम्ही कुठल्या वेनी त्यांच्याशी डील करताय, तुम्ही इनडायरेक्टली त्यांना फंडच देताय टेररिझम अजून वाढवण्यासाठी। फक्त ट्रीटीज साईन करून किंवा पाणी बंद करून किंवा ट्रेड बंद करून तुम्ही त्यांच्याशी संबंध तोडले असं नाही। तर तुम्हाला खरंच त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे, जे लोक गेले त्यांच्या परिवारांबद्दल सहानुभूती असेल तर तुम्ही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे मॅच इथून पुढे खेळू नका। आजची ही मॅच होऊ नये अशी माझी इच्छा आहे। इन केस काही डिसिजन्स चेंज झाले तर खूप चांगलं होईल, पण माझी सर्वांना चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, जी लोक न्यूज बघतात त्यांनी, की प्लीज आजची मॅच बघू नका, कारण हे एक प्रकारे काय म्हणतात आपल्या भावनांशी खेळणंच आहे। कारण जर तुम्हाला खरंच वाटतंय की जी लोक गेली आहेत त्यांच्याबद्दल जे ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव थ्रू तुम्ही बोलत होतात की आपल्या देशाने खूप चांगलं काम केलंय, आपल्या सैनिकांनी खूप चांगलं काम केलंय, त्या 26 लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलंय, तर मग हे काय आहे? जर तुम्ही आजची मॅच बघितली तर ह्याचा अर्थ तुम्हाला ज्या भावना त्यावेळेला होत्या त्या तुमच्या खोट्या होत्या आणि तुम्हाला काही फरक पडत नाहीये, कारण तुमच्या घरातलं कोणी गेलेलं नाहीये किंवा तुमच्या जवळचं कोणी जात नाहीये। तर प्लीज हे करू नका। हे एक प्रकारे तुम्ही टेररिझमला सपोर्ट करताय असंच त्याचा अर्थ होतो। एकीकडे म्हणजे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जे ऑपरेशन राबवण्यात आलं त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं की माय भगिनींच्या कपाळावरचं जे कुंकू पुसलेलं आहे आम्हाला त्याला न्याय द्यायचा आहे। मात्र आज पाकिस्तान सोबत मॅच खेळली जाते, मग ऑपरेशन सिंदूर असेल किंवा मग ऑपरेशन महादेव असेल, त्याचा अर्थ थेट भावनांशी जोडला जातो। म्हणजे ऑपरेशन सिंदूर हेच नाव दिलं गेलं की जी भावना आपली होती की त्याचा बदला घ्यावा आणि आज मॅच खेळली जाते। तेच ना, मग एकतर ते खोटं होतं नाहीतर हे खोटं आहे। एकतर तुम्ही जे ऑपरेशन्स केले आमच्यासाठी ते फक्त एक दिखावा होता की आम्ही शांत बसलो नाही, आम्ही करतोय, किंवा मग आज जे काय तुम्ही करताय तो एक प्रकारचा दिखावा आहे। म्हणजे मी एक पोस्ट वाचली होती ज्याच्यामध्ये एका व्यक्तीने लिहिलं होतं की द अमाऊंट ऑफ मनी डिसाइड्स द पॅट्रिऑटिझम। तर हे खरं आहे का की जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यावर तुमची देशभक्ती आणि तुमचं देशाबद्दलचं जे प्रेम आहे ते डिसाईड होतं? तसं असेल तर मग तुम्ही विकले गेलायत सगळे, तुम्ही सगळे बिकाऊ आहात। आपण असं म्हणतो की जे क्रिकेटर्स आहेत ते हिरोज आहेत, कारण ते आपल्या देशाला रिप्रेझेंट करतात मोठे मोठे मॅचेसमध्ये। त्या हिरोजला पण मला एक प्रश्न आहे की तुम्ही अशा लोकांसोबत खेळायला कसे रेडी होऊ शकता की ज्यांचा देश टेररिझमवर चालतो, ज्या देशातली लोक आपल्या लोकांना येऊन मारतात, आपले जवान जे देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभे असतात तुम्ही त्यांना मारता, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत खेळायला रेडी कसे होता? म्हणजे तुम्ही रिअल हिरोज नाही आहात, तुम्ही फक्त पैशासाठी खेळताय। म्हणजे तुम्ही विकत घेतलंय तुम्हाला लोकांनी, असं काहीसं ते दिसतंय। आणि मला जे तुम्ही म्हणलात ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव, हे आपल्या भावनांशी रिलेटेड होतं, तर आत्ता जे काय घडतंय ते आपल्या भावनांसोबत खेळतायत ते लोक। आणि BCCIच्या टीमला किंवा क्रिकेटर्सला आणि जे लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, जे चिअर करणार आहेत, जे मॅच बघणार आहेत, मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा की
तुमच्यात खरंच माणुसकी उरली नाहीये का, की तुम्हाला असं वाटत नाही की जे 26 लोक गेले, निष्पाप लोक ज्यांचा ह्या सगळ्या पॉलिटिकल गोष्टींशी किंवा मोठ्या गोष्टींशी काही संबंध नव्हता, किंवा जे आपले जवान जे स्वतःचं घर परिवार सगळं सोडून त्या सीमेवर उभे असतात आणि छाती ठोकपणे त्या गोळ्या स्वतःच्या अंगावर घेतात फक्त याच लोकांच्या रक्षणासाठी, जे पैसे आतमध्ये कमवतात त्यांना बिचारांना तर तेवढं मिळत पण नाही. तर तुम्हाला त्यांच्याबद्दल खरंच काही भावना नाहीयेत का तुम्ही इतके बिकाऊ आहात की तुम्ही पैशासाठी पण या गोष्टी करायला रेडी आहात? तुम्ही खरंच टेररिझमला म्हणजे तुम्ही टेररिझमला वारा घालताय का? तर मग असं असेल तर तुम्ही पण त्यांच्या इतकेच खराब आहात. आणि मला असं वाटतं की जर पाकिस्तान सोबत आपण बाकीच्या गोष्टी करत नाही आहोत तर मॅच सुद्धा नाहीच खेळली पाहिजे. आसावरीची आई आहे. काकी, काय दुःख आहे? म्हणजे अजूनही तुम्ही त्या दुःखामधून सावरलेलं नाहीत, मात्र आज टीव्हीवरती भारत आणि पाकिस्तान की ज्या देशामधून हे दहशतवादी जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये आले, दहशतवादी हल्ला झाला, ते तुम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे की घरातल्या एका सदस्याचा डोळ्यादेखत असा मृत्यू होतो, आणि आज टीव्हीवरती मात्र मॅच पाहणं किती दूर? मुळात म्हणजे आम्हाला यासाठी न्यूजवाल्यांनी येऊन आणि हे सांगायची आमच्यापर्यंत गरजच, म्हणजे आम्हाला याचा विरोध करायची गरज नव्हती पडायला पाहिजे. आणि मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय की ज्या वेळेला 26 लोक गेले तेव्हा लोकांनी आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, मग आत्ता लोक आमच्या बरोबर का नाही आहेत? आत्ता लोक त्या पाकिस्तान बरोबर काय आहेत? म्हणजे जे जे विरोध करतायत ते मी सांगेल की ते आमच्या बरोबर, कारण त्यांना आमच्या भावना कळत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आपल्या सरकारने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं, तर ते नाव का दिलं होतं? तर त्या लोकांनी आमचं सिंदूर पुसलं, त्या टेररिस्टनी. ते पाकिस्तानमधूनच आलेले होते. मग ज्या आपल्या आया बहिणींचं सिंदूर पुसतात त्याच देशातल्या लोकांबरोबर आपण खेळणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न मला त्यांना विचारावा असं वाटतो. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी की ह्या फिलिंग्स कुठे गेल्या ज्या त्या वेळेला होत्या, महिनाभर 1.5 महिना, मग आता त्या कुठे गेल्यात? तर मला खूप असं वाटतं की हा निर्णय योग्य नाहीये. पाकिस्तानबरोबर म्हणजे पाकिस्तान आपल्या भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या शब्दातूनच गेला पाहिजे, ही माझी भावना आहे की त्यांच्याशी आपला कसलाच संबंध नको. एकीकडे चर्चा होती की ज्यावेळेस दहशतवादी हल्ला झाला, पाकिस्तान सोबतचे आपण जे सिंधू जल करार होता तो स्थगित केला, किंवा जो व्यापार होता तो स्थगित केलेला आहे, मात्र मग क्रिकेट का खेळता, असा सुद्धा एक सवाल जो आहे तो राजकीय वर्तुळामध्ये विचारला जातो की तुम्ही तुम्ही असं म्हणता की पाणी आणि खून एकसाथ वाहू शकत नाही, तर मग क्रिकेटचं काय? त्याच्यावरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह. या दोन गोष्टी वेगळ्या असूच शकत नाहीत, पण त्या झाल्यात कारण ऍज अ सेड पैसे. जर तुम्हाला पैसे कमवायचे आहेत तर त्याचे भरपूर ऑप्शन्स आहेत. कितीतरी दुसऱ्या कंट्रीज आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही खेळू शकता, पण तुम्हाला पाकिस्तानच का हवाय? मग ह्याचा अर्थ असाच होतो ना की तुम्ही इनडायरेक्टली त्या लोकांना सपोर्ट करताय की तुम्ही या आमच्या देशात आणि आमच्या लोकांना मारून जा. कारण त्यांना पैसा कुठून मिळतोय? त्यांची एवढी ऐपत नाहीये त्या देशाची की ते पैसा गोळा करतील. ते याच सगळ्या गोष्टींमधनं पैसा जमा करतात आणि अनफॉर्च्युनेटली हा पैसा फक्त टेररिझमसाठी वापरला जातो. मग तुम्ही या सगळ्यासाठी करत असाल तर ह्याचा अर्थ तुम्ही पण त्यांच्यातलेच एक आहात, तुम्ही त्यांना सपोर्ट करताय हे सगळं करून. जर तुम्हाला वाटतंय की खून और पाणी एकसाथ नाही बहेगा, तर मग या गोष्टी पण नाही झाल्या पाहिजेत ना ज्याच्या थ्रू त्यांना पैसे मिळतील. तर तुम्ही हे सगळं, ज्या देशांनी आपल्या देशातल्या कितीतरी लाखो लोकांना आतापर्यंत मारलंय, कितीतरी लाखो अटॅक्स त्यांनी ह्याच्या आधी छोट्या छोटे का होईना पण केलेले आहेत, मोठे पण काही केलेले आहेत. तर तुम्ही अशा लोकांना, ज्या देशाच्या लोकांच्या हातावरच रक्त आहे, तुम्ही अशा लोकांसोबत खेळायला तयारच कसे होऊ शकता? क्रिकेटची कॉम्पिटंट ऑथॉरिटी ही बीसीसीआय आहे, त्याच्यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे एकीकडे ज्यावेळेस हा दहशतवादी हल्ला झाला, हर घर तिरंगा योजना आली, किंवा मग देशभरामध्ये जो काही देशभक्तीचा जागर केला गेला की नाही, देशावरती खूप मोठा अटॅक झालेला आहे, आता पाकिस्तानला काहीतरी धडा शिकवला पाहिजे. त्याच्यानंतर आपण भारत आणि पाकिस्तान 2 देशांमधलं युद्ध सुद्धा पाहिलं, मात्र आता क्रिकेट खेळलं जातं. म्हणजे 6 महिन्यांमध्ये युद्ध जे आहे ते सुरू होतं, ते थांबलं, आणि मग त्याच्यानंतर परत काय सगळं सुरळीत सुरू होतं असंच म्हणायचं. सरकारबद्दल मी एवढंच म्हणेन की सरकारने जर ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव आणि अशी अनेक ऑपरेशन्स केली, त्याच्यामध्ये सरकारची भावना ही होती की आपल्या आया बहिणींसोबत जे घडलं त्याचा बदला घेता यावा आणि जे टेररिस्ट त्या अटॅकमध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्यांना मारून त्यांना हे प्रूफ करायचं होतं की आम्ही हे सगळं खपवून घेणार नाही, किंवा आमच्यासोबत जे घडलं त्याचा हा बदला होता. तर मला असं वाटतं सरकारी लोक जर ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतील तर त्यांनी त्या गोष्टी न विसरता
आजची मॅच पण नाही होऊ द्यायला पाहिजे, कारण एवढी पॉवर तर नक्कीच त्यांच्या हातात आहे की ते मॅच कॅन्सल करू शकतात. तर जर तुम्हाला खरंच त्यावेळेला तुमच्या भावना आमच्याबद्दलच्या खऱ्या होत्या तर आजच्याही तुम्ही ही मॅच नाही होऊ द्यायला हवी. एवढीच माझी सरकारकडे पण विनंती आहे आणि लोकांना पण मी तेच म्हणेन परत एकदा की आजची मॅच बघू नका. जर तुम्ही तिकीट्स केले असतील तर प्लीज ते नका जाऊ तुम्ही मॅच बघायला. जर तुम्हाला आमच्याबद्दल 26 कुटुंबांबद्दल, त्या 26 गेलेल्या लोकांबद्दल आणि आपल्या इंडियन आर्मी, आपल्या सोल्जर्स बद्दल जे देशासाठी स्वतःचे प्राण गमावतात त्यांच्याबद्दल जर तुम्हाला थोडी जरी भावनिक असेल काही जाणीव तर प्लीज आजची मॅच बघू नका. हीच माझी सर्वांना विनंती. क्रिकेटकडे आपण एंटरटेनमेंट म्हणून पाहतो, मात्र जी काही घटना घडली त्यानंतर भावनेचा प्रश्न महत्वाचा आला की एंटरटेनमेंट पेक्षा सुद्धा भावना खूप महत्वाची आहे. एंटरटेनमेंट म्हणून क्रिकेटकडे बघतो तर मला असं वाटतं की एंटरटेनमेंट तुम्हाला द्यायचंय लोकांना तर त्यासाठी अनेक देश आहेत खेळायला. पाकिस्तानच का हवाय तुम्हाला? म्हणजे असं काही नेसेसरी नाहीये की पाकिस्तान सोबतच तुम्ही खेळलं पाहिजे. इफ यू आर एंटरटेनिंग पीपल इन काय म्हणतात इन टर्म्स टू गेट मनी, देन देर आर लॉट ऑफ कंट्रीज. तुम्ही दुसऱ्या पण वेगळ्या कंट्रीज सोबत तुमच्या एंटरटेनिंग फॅक्ट जे आहेत ते दाखवू शकता लोकांना आणि लोक मॅच बघणारच आहेत. बिकॉज हॉकी सारखा जो गेम आहे, जो आपला नॅशनल गेम आहे, तो सोडून लोक क्रिकेट बघतात. तर तुम्हाला जर लोकांना एंटरटेन करायचंय, तुम्हाला जर तुमचं टॅलेंट फील्डवर दाखवायचंय तर त्याच्यासाठी ऑपोनंट भरपूर कंट्रीज आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत खेळा, त्यांच्यासोबत मॅचेस करा, लोक बघतीलच. कुठलीही मॅच असेल, इंडियाची कुणासोबतही मॅच असली आपली इंडियन लोक बघणारच आहेत किंवा दुसऱ्या कंट्रीजच्या पण बघणार आहेत. पाकिस्तानच का हवाय तुम्हाला? एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही पाकिस्तानसोबत खेळायला रेडी कसे होऊ शकता? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे की इज इट बिकॉज की तुमच्या घरातलं कुणी गेलं नाहीये, किंवा जे तुम्ही म्हणलात की बीसीसीआय टीम ज्यांनी हे सगळं केलंय त्यांना असं नाही वाटत का की जे लोक ह्याच्यामध्ये गेली त्यांच्यासोबत आपण खूप चुकीचं वागतोय, किंवा फक्त पैशांसाठी आणि ह्या सगळ्या एंटरटेनमेंट जे आपण म्हणतोय तर एंटरटेनमेंट आम्हाला असं नकोय. लोकांच्या भावनांशी खेळून एंटरटेनमेंट नाही होऊ शकत. एक शेवटचा प्रश्न, लोकांना काय आवाहन कराल? ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची मॅच होते त्यावेळेस एक प्रत्येक भारतीय म्हणून अपेक्षा असते की भारतानं जिंकलं पाहिजे किंवा मग भारतीयाच्या बाजूने आपण चीअरअप करतो. तर आज लोकांना काय आवाहन कराल की ही घटना आणि त्यानंतर आज ही पहिलीच मॅच होती, आज भारत आणि पाकिस्तानची मॅच झाली जरी आणि भारत जिंकला तरी ही आपली एक प्रकारे हारच आहे. आपण हरलोच असं म्हणूयात, बिकॉज आपण त्या लोकांसोबत खेळतोय ज्यांनी आपली लोक मारली आहेत. आणि जर लोकांमध्ये काय म्हणतात, जर भावनाच नाही उरल्यात तर काय फरक पडतो आपण जिंकलो काय हरलो काय? जे लॉस आपल्या कंट्रीनी फेस केलाय तो तर आहेच ना, आहे तसाच आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक पडलेला नाहीये. तर तुम्ही जर त्याच्याकडे फक्त आजच्या मॅचकडे जर तुम्ही फक्त हरणं आणि जिंकणं बघत असाल तर हे चुकीचं आहे. हे एक प्रकारे भावनिक आमच्या भावनांशी केला गेलेला खेळच आहे. सो जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की ज्या लोकांनी प्राण गमावलेत त्यांच्यासाठी तुम्ही जर काही आज करू शकत असाल तर ते फक्त एवढंच आहे की तुम्ही आजची मॅचेस बघू नका. आपण पाहतोय की ही कुटुंबियांची अगदी उद्विग्न प्रतिक्रिया आहे, भावनिक प्रतिक्रिया आहे की आजची जी मॅच होती ती मॅच होणं ही दुर्दैवी आहे आणि हे सगळं भावनांशी खेळलं जाते की ज्या गोष्टींमुळे सगळं ऑपरेशन सिंदूर महादेव राबवण्यात आलं, मात्र आज पाकिस्तान सोबतच मॅच खेळायची वेळ का आली असा सुद्धा सवाल जगदाळे परिवाराने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.